आपली गुढीपाडवा स्पेशल अशी थाळी तयार झालेली आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण ही थाळी बनवलेली आहे। त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आहेत, बघू शकता तुम्ही। चला तर मग आपण बनवूया। नमस्कार, अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय गुढीपाडवा स्पेशल अशी पुरणपोळी। पुरणपोळी बनवण्यासाठी बघा, इथे प्रथमच मी हरभऱ्याची डाळ घेतली होती 1/2 किलो आणि आधीच मी 2 तास भिजत ठेवली होती। कधीही डाळ बघा तिचं पुरण करायच्या आधी आपल्याला भिजत ठेवावीच, तरच लवकर ती डाळ शिजते बघा। आता 2 तास मी ही भिजत ठेवली। आता स्वच्छ अशी धुवून घेऊया आपण आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपण आता ती घालून घेऊया। झटपट पुरणपोळी तयार होते बघा, जास्त वेळ नाही लागत डाळ शिजायला। आता याच्यामध्ये 1 चमचा मी मोठा गच्चवरून हळद घालून घेतली आहे। 1 मोठा चमचा आपण तेल घालून घ्यायचे आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ही डाळ बुडेल इतकं पाणी घालायचे आपल्याला याच्यामध्ये। थोडंसं 1 इंच वरती ठेवायचं, जास्त पाणी आपल्याला, कारण ह्या डाळीच्या पाण्यापासून आपण चमचमीत अशी आमटी सुद्धा करणार आहोत, बघू शकता तुम्ही। आता आपण कुकर लावून द्यायचं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। चला तर कुकर ठेवलाय बघा आपण। आता आपण एकदा शिट्ट्या करून घेऊया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। बघा कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, बघू शकता। आपली डाळ बघा मस्तपैकी मऊसूत अशी शिजलेली आहे आणि अशाच आपल्याला हवं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी सगळं काढून घेऊया, निथळून घेऊया डाळ आपण सगळी। एका चाळणीवर ठेवून बघा मी सगळं पाणी काढून घेतलंय त्याच्यामधलं। त्याला येळवणी असंही म्हणतात बघा, आमच्या भागात ह्याला येळवणीच म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात हेही तुम्ही सांगा। आता एका कढईमध्ये ही आपण जी हरभऱ्याची डाळ घेतली होती बघा ती त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि 1 वाटीच गच्च भरून मी गूळ घेतलाय। जेवढी डाळ तेवढाच गूळ आपण घेतला तरी चालेल। मी सुद्धा तेवढंच गूळ घेतलेला आहे, तुम्ही इथं कमी जास्त प्रमाण करू शकता गुळाचं। आता हा गूळ सगळा आपल्याला डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस मिडियम टू लोच ठेवलाय मी। आता बघा 3 ते 4 मिनिटांनी पूर्णपणे गूळ आपला वितळलाय, डाळी आपली पातळ झाली। आता ह्या ठिकाणी बघा आपण पुरण अजिबात वाटणार नाही आहोत, न वाटता आपण पुरणपोळी बनवतोय। आता व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा, या पद्धतीने आपल्याला 3 ते 4 मिनिटातलं पाणी सगळं आटवून घ्यायचंय आपल्याला। बघू शकता तुम्ही सगळं पाणी आटून गेलेलं आहे बघा। आपलं पुरण तयार झालंय। पुरण तयार झालंय कसं लक्षात घ्यायचं तर त्याच्यामध्ये उलताना ठेवायचं मध्यभागी बघा, ते सरळ बसलं पाहिजे, अजिबात पडलं नाही पाहिजे, तर आपलं पुरण झालं। शिसुद्धा याची खून आहे बघा। आता आपलं पुरण तयार झालंय, आपण काय करू, गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये जायफळ घालून घ्यायचंय, त्याच्यामुळे पुरणामध्ये बघा सुगंध एकदम मस्तपैकी राहील आपला। तुम्हाला हवं तेवढं जायफळ तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकताय तुमच्या अंदाजानुसार। मी अर्धा चमचाच घालून घेतलं बघा, जास्त नाही घालायचं जायफळ सुद्धा, अर्ध्या चमच्याला सुद्धा कमीच आहे। आता आपण हे पुरण सगळं थंड करून घेऊया आणि आपल्याला डाळ अजिबात वाटून घ्यायची नाहीये, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर अशा पद्धतीने बघा पावभाजीचा चमचा असतो, तो मॅशर असतो आपल्या घरामध्ये, तो घ्यायचा आणि त्याने अशा प्रकारे डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची। बघू शकताय तुम्ही 1 ते 2 मिनिटांमध्ये हे काम होतं, अजिबात पुरण वाटण्याची गरज लागत नाही आपल्याला। मी सगळं आता अशाच पद्धतीने डाळ सगळी बारीक करून घेणार आहे आणि हे थंड करून घेणार आहे। आपलं पुरण थंड झालंय बघा, आता आपण काढून घेऊया। आता आपण पीठ मळून घेऊया। तर 2 वाट्या गच्च भरून मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी मैदा घालून घेणार आहे। मैदा घातल्यामुळे काय होईल की आपली पोळी अजिबात फाटणार नाही किंवा फुटणार सुद्धा नाहीये। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, मीठ थोडं जास्तच घालायचंय, त्याच्यामुळे बघा आपली पोळी अजिबात फुटणार नाही, ते सुद्धा मदत होईल आपल्याला। ह्याच्या टिप्स आहेत बघा, ते आपण बारकाईने जर लक्षात घेतल्या तर पुरणपोळी आपली अजिबात फुटणार नाहीये। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि
आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असा सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये बघू शकताय तुम्ही सैलसर असा मी गोळा मळून घेतलाय. तर ही मला अजून कमी वाटतोय, मी आणखीन पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि परत 1-2 मिनिटं तरी आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगला. आणि बघा नंतर त्याच्यामध्ये होल करायचे आणि होल करून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला स्प्रेड करायचं अशा पद्धतीने. आणि हा गोळा आपल्याला पिठाचा गोळा अर्धा तास कमीत कमी असाच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा. तोपर्यंत आपण आपल्या आमटीची तयारी करून घेऊया. आमच्या भागामध्ये आमटी जी बनते ती बघा त्याच्यामध्ये कांद्याचा वापर नाही केला जात. कांद्याचा टोमॅटोचा वापर आम्ही करत नाहीये. तर आम्ही याच्यामध्ये बघा काय काय घालतो तर खोबरं घेतले मी इथं अर्धी वाटी चिरून घेतले बारीक, कोथिंबीरीची पेस्ट घेतली, आल्याची पेस्ट घेतली मी, लसूण घेतलाय अख्खा घातलाय मी त्याच्यामध्ये आणि ह्याचीच पेस्ट आता आपण करून घेऊया. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. जरा थोडंसं तेल जास्त लागतं बघा आपल्याला ह्या कटाची आमटी बनवण्यासाठी. आता याच्यामध्ये तेल घालून घेतलं की मी त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा जिरं घातलं होतं, मोहरी घातली होती, कढीपत्ता घालून घेतलाय आणि जे वाटण आपण करून घेतलं होतं मगाशी बघा मिक्सरमध्ये ते वाटण याच्यामध्ये आता आपल्याला घालून द्यायचं. आणि हे वाटण या तेलामध्ये आपल्याला मस्तपैकी आता मीडियम टू लो गॅसवर आपल्याला छानपैकी हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला मी घातला याच्यामध्ये आणि 1 मोठा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखटही घालून घेणार आहे मी. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखटाचा वापर इथं करू शकताय. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हिंग पावडर सुद्धा घातली बघा मी छोटा पाव चमचा. हे मिक्स करून घेऊया आणि आणखीन एक आपल्याला 1-2 मिनिटं तरी आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता हे मस्तपैकी तेल सुटलंय बघा आपल्या मसाल्यांना. आता आपण जी येळवणी काढून घेतली होती बघा डाळीमधली, ती येळवणीचं पाणी जे आहे ते पाणी थोडं गरम करायचं आणि मगच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं. त्याच्यामुळे काय होईल आपल्या कटाच्या आमटीला एकदम मस्तपैकी काय येईल, तवंग सुद्धा येईल बघा त्याला. बघू शकताय तुम्ही. आता आमच्या भागामध्ये ही जी आमटी बनवली जाते त्या आमटीमध्ये अजिबात घट्ट अजिबात आमटी नसते. मग अशी मी सांगितलं कांद्याचा वापर केला जात नाही आमच्या भागामध्ये, कांदा नसतो, टोमॅटोही नसतो. त्याच्यामुळे ही आमटी आमची 3 ते 4 दिवस आरामात टिकते. आता पीठ ही आपलं बघूया आपण मस्तपैकी रेस्ट करून. आता पीठ रेस्ट करून झाले, आपण चांगलं मळून घेऊया. परत मळायचं बघा पीठ चांगलं. त्याच्यामुळे काय होईल की आपली पोळी एकदम मऊसूत अशी बनेल आणि टिकेल सुद्धा आरामात. आता याच्यामध्ये बघा 1 पळी भरून मी तेल घातलंय. तेल घालणं हे खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे पोळी एकदम मऊसूत आणि लुसलुशीत अशी बनते. खाताना तोंडामध्ये एकदम विरघळते बघा पोळी. आता हे तेल घातलं की आपल्याला परत 2 ते 3 मिनिटं परत हे पूर्णपणे पीठ आपल्याला मळून तिंबून घ्यायचंय की जोपर्यंत हे पीठ सगळं तेल ऑब्झर्व करून घेत नाही तोपर्यंत. आता बघा आपल्या कटाच्या आमटीला मस्तपैकी तर्री आली बघू शकता तुम्ही. कठी मस्तपैकी आलेला आहे आपल्या आमटीवर. आता ही आमटी बघा 4 ते 5 मिनिटं तर उकळी काढून घ्यायची आहे आमटीला आणि मगच गॅस बंद करायचा आहे. आता उकळी आली बघा आमटीला मस्तपैकी. आता आपली ही आमटी तयार झाली, आपण साईडला ठेवून देऊया. आपलं पुरणही बघू शकता तुम्ही, न वाटता आपण हे पुरण बनवलेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहिलेल्या नाहीत किंवा काही नाही. खूप मऊसूत असं आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया. छोटे छोटे 2 गोळे मी करून घेतलेत बघा इथं. आता हे 2 पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे. पुरणपोळीमध्ये पुरण कसं भरायचं ते बघा व्हिडिओमध्ये दाखवलं. या पद्धतीने हाताच्या मदतीनं गोल गोल गोळा करत जायचा आहे. पुरीच्या साईज एवढा, पण करताना मात्र बघा मध्यभागी जाड ठेवायचे आपल्याला आणि कडच्या साईडच्या कडा ज्या आहेत त्या थोड्या पातळ पातळ ठेवायच्या अशा पद्धतीने. म्हणजे आपली पुरणपोळी फुटणार नाही याची खबरदारी आहे आपण आधीच घ्यायची. त्याच्यामुळे पुरणपोळी अजिबात फुटत नाही बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर वरतून बघा पीठ लावून घ्यायचं. आमची आजी सुद्धा बघा लहानपणी अशीच करायची. आम्ही बघायचो की पीठ का लावायचं, तर हे पीठ लावल्यामुळे बघा आपण त्याच्यावर पुरण ठेवतो आणि पुरण अजिबात आपलं बाहेर येत नाही.
आणि पुरणपोळी आपली फुटत नाही. त्याच्यामुळं गव्हाचं पीठ आतमधून लावून घ्यायचं आणि पूर्णपणे तो गोळा सगळा आपल्याला बघा, पुरणाचा जो गोळा मी घेतलेला आहे, पिठाच्या साईज एवढाच मी घेतलेला आहे. तुम्ही इथं पुरणाचा गोळा कमी जास्त करू शकता आणि हळूहळू अलगत असा खाली खाली प्रेस करत जायचं आहे आणि व्यवस्थित असं पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि वरतून मग ते आपल्याला सील बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला ते पुरण आता सगळं आपण भरून घेऊया आणि त्याचं तोंड नंतर सील बंद करून घेऊया. आपला बघू शकताय अशा पद्धतीने खूप मस्त होतात बघा पुरणपोळ्या. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि बऱ्याचशा टिप्स मी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत की ज्या टिप्स माझ्या आजीनी मला सांगितलेल्या आहेत त्याच तुम्ही नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला उपयोगी पडतील. आता बघा ह्या पुरणपोळी थोडीशी पिठामध्ये बुडवायची. जास्त पुरणपोळी लाटताना आणखी एक काळजी घ्यायची की पुरणपोळीला अजिबात पीठ जास्त लावायचं नाही. पुरणपोळीला कमी पीठ लावूनच पुरणपोळी लाटून घ्यायची आपल्याला आणि लाटताना सुद्धा जास्त भार नाही द्यायचा बघा. फक्त हलक्या हातानेच आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची की जेणेकरून त्याच्यामधलं पुरण वरती येणार नाही अजिबात. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलंय या पद्धतीने सगळी पोळी मी मस्तपैकी अशी मोठी अशी लाटून घेतलेली आहे. आता तवाही गरम झालाय, तव्यावरती 1 चमचा तूप सोडून द्यायचं आपल्याला आणि आपल्याला पुरणपोळी त्याच्यावरती घालून घ्यायची. आता ही पुरणपोळी बघा आपल्याला लगेचच उलथानं घालून आपल्याला लगेच पलटायची नाही. उलथाण्याचा वापर इथं करायचा नाहीये. 2 हाताच्या मदतीनेच पोळी उलटायची. उलथानं जर आपण घातलं तर पोळी फुटण्याची शक्यता असते बघा, म्हणून हातानेच कधीही पोळी उलटायची. व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा मी अशा पद्धतीने आणि वरतून लगेच आपल्याला तूप लावून घ्यायचे. आता 1 चमचा. तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल. बघू शकता या पद्धतीने आणि नंतरच मग उलथानं लावायचंय बघा. दोन्ही साईडनं पोळी शेकली गेली की मगच उलथाण्याचा वापर करायचा आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण आता तूप लावून घेऊया मस्तपैकी. बघू शकताय तुम्ही आपली पुरणपोळी अजिबात फुटलेली नाहीये कुठे सुद्धा आणि एकदम टम्म अशी आपली पोळी फुगलेली आहे. मस्त बनली आपली पोळी. आता आपण मस्तपैकी ही खरपूस अशी भाजून घेऊया तव्यामध्ये. अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्या सुद्धा आपण मस्तपैकी अशा खरपूस अशा कलरवर भाजून घेऊया आपण. आता दुसरी पोळी कशी करायची हेही तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीने बघा एक गोळा हातामध्ये घ्यायचा आणि अशा पद्धतीने राऊंड राऊंड करत जायचं आणि खालच्या साईडला जाड ठेवायचा आहे आणि पुरणाचा गोळा त्याच्यामध्ये आत भरायचा आणि पीठ लावायचं थोडंसं हाताला आपल्या आणि अलगत असा प्रेस करायचा आणि पीठ वरती घ्यायचंय. गोळा आतमध्ये ढकलायचा आणि पीठ वरती घ्यायचंय. ही सुद्धा पद्धत खूप सोपी आहे बघा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पुरणपोळीचा गोळा तयार करू शकता आणि नंतर वरची साईड आपल्याला काय करायची, सील बंद करून घ्यायची. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. वरचं एक्स्ट्राचं पीठ जर तुम्हाला काढायचं असलं तर तुम्ही काढू शकता, नाहीतर तिथंच दुमतं करून ठेवू शकता. आणि अलगद हाताने व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा, अजिबात प्रेस केलेलं नाहीये मी पोळीला. एकदम अलगद अशा हाताने मी पोळ्या ह्या सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि उलथानं नंतरच लावायचं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे. आता दुसऱ्या पोळीला सुद्धा आपण मस्तपैकी तूप लावून घेणार आहोत. दुसरी पोळी सुद्धा बघू शकताय आपली मस्तपैकी टम्म अशी फुगलेली आहे. आपलं पुरण दिसतंय बघा पोळीमधलं आतमधलं सुद्धा, पण पोळी अजिबात फुटलेली नाहीये आपली. तुम्ही बघू शकताय ही सुद्धा पोळी आपली टम्म अशी फुगलेली आहे. आता अशाच पद्धतीने बघा सगळ्या पोळ्या आपण तयार करून घेऊया. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघू शकता आपल्या सगळ्या पुरणपोळ्या मस्तपैकी मी खरपूस अशा कलरवर भाजून घेतलेल्या आहेत. अजिबात आपली पुरणपोळी कुठेही फुटलेली नाहीये. एकदम मस्त झालेल्या आहेत आपल्या पुरणपोळ्या. तर चला तर मग आपण सगळी आता डिश तयार करून घेऊया.
आमच्या भागामध्ये डिश कशी तयार केली जाते हेही तुम्हाला मी सांगेन. भात दिला जातो, भातावरती थोडंसं तूप सोडलं जातं किंवा तुमच्याकडे वरण असेल तर वरण सुद्धा सोडलं जातं आणि साईडला पुरणपोळ्या असतात. पुरणपोळ्यावर सुद्धा तूप असतं. आणि आमच्या भागामध्ये बघा खास करून प्रसिद्ध अशी गुळवणी बनवली जाते, ती त्याच्यामध्ये गुळ घालून पाणी घालून ती उकळी मारून घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये दूध घालतात. गुळवणी गरम असेल तर दूध थंड घालतात किंवा गुळवणी जर थंड असेल तर दूध गरम घातलं जातं आणि दूध थंड असेल तर गुळवणी जी आहे ती आपली गरम असते बघा. पोळीवर सुद्धा आपण तूप घालून घेऊया. आता गुळवणीमध्ये सुद्धा आपण 1 चमचा तूप घालून घेऊया. या साईडला भजी सुद्धा आपण केलेले आहेत. आपली कटाची आमटी तयार झाली, बघू शकता तुम्ही कटाची आमटी. मगाशी मी सांगितलं खूप पातळ अशी आमटी आमच्या भागामध्ये असते. अजिबात आमची आमटी घट्ट नसते. इथं पापड्या सुद्धा आपण तळलेल्या आहेत, कुरड्या सुद्धा तळलेल्या आहेत. आता या ताटामधले सगळे जे आयटम आहेत ते बघा, सगळ्यांच्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर बघू शकता आपली पुरणपोळी अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण बनवलेली आहे. खूप मऊसूत लुसलुशीत अशी आपण बनवलेली आहे. साईडला गुळवणी आहे. गुळवणी तर कशी बनवली हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. कटाची आमटी आहे. कटाची आमटी सुद्धा बघा एकदम झणझणीत आणि एकदम रस्सेदार अशी झालेली आहे. भजे आहेत बघा, भज्यांच्या सुद्धा भरपूर अशा रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. पापड्या आहेत, कुरडी आहे बघा इथं, ती सुद्धा आपल्या चॅनलवर बघण्यासाठी आहे, तुम्ही बघू शकता. ज्वारीच्या पापड्या आहेत, तांदळाच्या पापड्या आहेत, हे सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता. तर आपली सगळी डिश तयार झाली आहे बघा. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.